वर मी गेल्या 15 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून, शेतकऱ्यांना त्याच्या शेतीमालाला भाव मिळावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू व्हाव्यात, कामगारांना कामगार धोरण ॲक्टनुसार त्यांना त्यांचं किमान वेतन मिळावं, याच्यासाठी हजारो आंदोलनं करत आहे। आणि ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संधी आहे ना मला, आणि त्याच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातू, ज्या नातवांकडून आज मला सर्वेश्वरराव बाळासाहेबांकडनं ही लोकसभेची उमेदवारी म्हणजे एक शाबासकी माझ्या कामाची, लक्षात घ्या। आणि त्यांनी काय धोरण आखलं, नाशिकमध्ये तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना माहित होतं किती उमेदवार होते, वंचितकड उमेदवारांची कमी नव्हती, वंचित का बल्लाटे उमेदवार होते। ज्या पद्धतीने महानगरप्रमाणे जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की गोरगरीब शेतकऱ्याच्या मुलाला, कष्टकरी मुलाला प्रकाश आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी उमेदवारी देऊन या नाशिकचं समीकरण बदलून टाकलंय। आज तुम्ही बघितलं असेल, आम्हाला प्रचारामध्ये प्रत्येक ठिकाणाहून मला फोन येत आहे की भाऊ तुम्ही प्रचाराला नाही आले तरी चालेल, आम्ही तुम्हाला मतदान करू का, तर 15 वर्ष त्या मराठा समाजासाठी मी जेलवाऱ्या